नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर पोलीस दल आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कडक कारवाई सुरू आहे। ही कारवाई योग्य आणि कौतुकास्पद असली तरी दंडाआधी नागरिकांना हेल्मेट घेण्याची संधी द्या अशी मागणी उबाठा शिवसेनेकडून करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे। यामुळे अनेकांचे प्राण वाचतील असे मत व्यक्त होत आहे। मात्र कारवाई करताना पहिल्यांदा दंड न आकारता नागरिकांना हेल्मेट खरेदीची संधी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। शिवसेनेच्या निवेदनात गांधी पुतळा, सीबी पेट्रोल पंप, नेहरू चौक, अंधारे चौक, धुळे चौफुली, नवापूर चौफुली आणि करण चौफुली या ठिकाणी चांगल्या कंपनीचे हेल्मेट विक्रीसाठी स्टॉल लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच ना नफा ना तोटा पद्धतीने नागरिकांना हेल्मेट उपलब्ध करून द्यावे असेही सांगण्यात आले आहे। शेतकरी, हातमजुरी करणारे, गरीब आणि गरजवंत नागरिकांना समाजसेवी संघटनांमार्फत मोफत हेल्मेट देण्याची व्यवस्था करावी अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। हेल्मेट खरेदी करूनही वापर न करणाऱ्या दुचाकी स्वारांवर मात्र कठोर कारवाई करून दंड वसूल करावा अशी स्पष्ट भूमिका उबाठा शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे। सदर मागणी निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित तात्या माळी, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत शर्मा, उपतालुका प्रमुख बापू महाजन, अल्पसंख्याक सेलचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। सुनील माळी, श्री न्यूज, नंदुरबार। रस्त्यात वाहतूक नाही आहे डायरेक्ट नंदुरबारमध्ये, एवढं दहशत करून ठेवली। ही दहशत कुठेतरी थांबण्यात यावी, नाही थांबण्यात आली तर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत। ते डायरेक्ट हेल्मेटची वसुली चालू आहे, पण कुठली जाहिरात नाही केली, काही नाही केली, गावात बॅनर नाही, पोस्टर नाही, काही लावले नाही, डायरेक्ट वसुली चालू केली। ही कुठेतरी थांबण्या 15 दिवसात नाही केलं तर मग आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत नंदुरबार जिल्ह्यात।